ब्रुस लीच्या आकस्मिक मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला होता. त्याच्या मृत्यूबद्दलची एक गोष्ट सगळीकडेच ऐकायला मिळत होती आणि ती गोष्ट खरी आहे हे सिद्ध करणारे पोस्टमॉर्टमचे पुरावे देखील आपल्याला पाहायला मिळाले. ऑटोप्सीच्या अहवालानुसार ब्रुस लीचा मृत्यू पेनकिलरच्या गोळ्यांच्या ॲलर्जीमुळे झाला होता. डोकेदुखीच्या त्रासामुळे ब्रुस ली या गोळ्या घेत असत. त्याच्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये नमूद केलं होतं की त्याला सेरिब्रल एडिमा नावाचा आजार होता, ज्यामुळे मेंदूला सूज येते. काही ठिकाणी केलेल्या उल्लेखानुसार 1973 साली एंटर द ड्रॅगन नावाच्या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना ब्रुस लीचा मृत्यू झाला होता. तेव्हा तो गोल्डन हार्वेस्ट स्टुडिओमध्ये चित्रीकरण करत होता. चित्रीकरण सुरू असताना अचानक त्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध पडला. हॉस्पिटलला घेऊन जाता जाता त्याने प्राण सोडले होते. पण सर्वात विवादात्मक कहाणी काही वेगळीच आहे. या कहाणी